18 वर्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कैलासवासी यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आणि काही वैद्यकीय विभागामध्ये सुमारे 142 नर्सेस आणि टेक्निशियन स्टाफ जो आहे तो वैद्यकीय विभागात आणि या हॉस्पिटलमध्ये काम करत आहे. 15-18 वर्षामध्ये 15 आणि 16,000 10,000मध्ये आत्तापर्यंत काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना आत्ता 21 ते 22 हजारापर्यंत वेतन झालेलं आहे. परंतु त्यांच्या जागेवर काम करणाऱ्या इतर सिस्टर्स तेच काम करत आहेत, त्यांना 7वा वेतन आयोग लागू आहे. त्यांना 80 हजारापर्यंत पगार आहे, सर्व फॅसिलिटीज आहे. या सिस्टर्स 18 वर्षामध्ये पूर्ण हयात त्यांची या ठिकाणी गेली आणि आज त्यांना एवढं कमी वेतन मिळतं आहे. आणि त्यामध्ये या सिस्टर्सनं जे करोनामध्ये 2020मध्ये काम केलं, महामारीमध्ये रात्रंदिवस 3 महिने त्या घरात त्या स्वतःच्या घरी गेल्या नाहीत, आजारी पडल्या, तिथंच बऱ्या झाल्या ॲडमिट होऊन आणि पुन्हा तिथेच काम करत होत्या. म्हणून प्रशासनानं या शहराने दखल घेऊन 2025ला 20 साली सभागृहामध्ये ठराव करून या सिस्टर्सना त्या ठिकाणी परमनंट करावं असं महापालिकेच्या सभागृहामध्ये ठराव झाला आणि तो ठराव मंजुरीला पाठवला शासनाकडं. आणि या सभागृहाच्या नगरसेवकांची मुदत संपली. 5 वर्षाचा कार्यकाल संपल्यानंतर प्रशासक नियुक्त झाला आणि त्या प्रशासकांनी मात्र या ठरावाकडे दुर्लक्ष केलं आणि नवीन भरतीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला. नवीन भरतीसाठी तो प्रस्ताव मंजूर केला आणि लगेच नवीन भरती नर्सेसची त्या मुलींच्या जागेवर करण्याचा घाट घातला. त्यावेळेस मात्र या सर्व नर्सेसनं राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या माध्यमातून आमच्याकडे धाव घेतली. संघटनेनं ताबडतोब मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. मेहरबान मुंबई उच्च न्यायालयानं या सिस्टर्सना जो ठराव सभागृहामध्ये झालेला असताना त्यांच्या जागेवर नवीन भरती काढत आहात, हा अन्याय आहे. त्यामुळं नवीन भरतीला स्थगिती दिली मुंबई उच्च न्यायालयानं आणि या कर्मचाऱ्यांना कामावरून काढू नये आणि जो ठराव झालेला होता सरकारकडे मंजुरीला आहे त्याच्यावर त्वरित निर्णय घ्यावा असे आदेश दिले. प्रशासक त्यानंतर शेखर सिंग आले. शेखर सिंग आल्यानंतर आम्ही त्यांना विनंती केली की आपण हा जो ठरावाप्रमाणे माननीय मेहरबान उच्च न्यायालयानं आदेश दिलेले आहेत त्यानुसार आता या लोकांना परमनंट करावं. ज्यांनी वर्षोनवर्ष काम केलेलं आहे त्या मानधनावर नर्सेसला. शेखर सिंग यांनी त्या ठरावाची बूज राखून या मुलींना परमनंट नर्सेसना करण्याऐवजी हा ठरावच विखंडित केला आणि सरकारला पाठवले जे आम्ही भरती करतोय ती नवीन भरती सुरू करायला मान्यता द्या. आम्ही पुन्हा कोर्टाला सांगितलं की सभागृह हे सर्वोच्च आहे. ते कॉर्पोरेशनचं सभागृह असू दे, जिल्हा परिषदेचं असू दे, विधानसभेचं असू दे किंवा राज्यसभेचं, सभागृह हे सर्वोच्च आहे. आणि सभागृहाचा अवमान करून एक प्रशासक हा काळजीवाहू असतो, त्यांनी थेट सभागृहाच्या ठरावावर विखंडित करून अवमान त्या सभागृहाचा केला आहे असं आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ताबडतोब मुंबई उच्च न्यायालयानं प्रशासकांना सांगितलं की तुम्ही कोणत्या आधारावर कोणत्या अधिकारात हा ठराव विखंडित केलाय त्याचा रिप्लाय फाईल करावा. त्याचा रिप्लाय फाईल न करता दुर्दैवानं किंवा सुदैवानं या शहराच्या शेखर सिंग यांची बदली झाली आणि आता नवीन आयुक्त आले आणि भाग्य चांगलं की नगरसेवक पण अतिशय चांगल्या सामाजिक जाण असणारे नगरसेवक आता निवडून आले. त्यात तरुण महापौर रवीजी लांडगे साहेब आहेत, बारणे साहेब आहेत, स्थायी समितीचे चेअरमन, यांना आम्ही भेटलो आणि विखंडित केलेला जो ठराव आहे तो आता रद्द करावा आणि सभागृहामध्ये जो ठराव झालेला होता त्यास मान्यता किंवा मंजुरी करून घ्यावी अशी विनंती करणारं निवेदन आम्ही महापौर रवीजी लांडगे साहेबांना, स्टँडिंग कमिटी चेअरमन बारणे साहेबांना आणि उपमहापौर
पक्षनेते या सर्वांना दिलेली आहे निवेदन. आयुक्तांना देखील आता भेटून आम्ही ते निवेदन देत आहोत. आज खऱ्या अर्थानं याचसाठी पत्रकार परिषद आम्ही बोलवलेली की आहे की सभागृह लवकरच या सिस्टर्सना 18 वर्ष न्याय केलेला आहे, त्यांनी काम केलेलं आहे, कर्तव्य बजावलेलं आहे आणि आपला प्राणाची बाजी लावून त्यांनी नोकरी केलेली आहे, त्यांना परमनंट करण्याबाबतचा ठराव मंजूर करून त्यांना न्याय द्यावा याकरताची. आणि महापौर रवीजी लांडगे साहेब यांनी मला आश्वासन दिले, बारणे साहेब यांनी दिलेलं आहे, स्टँडिंग कमिटी चेअरमन यांनी, उपमहापौरांनी दिले आहे, सर्व माझ्या सहकारी सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी सांगितले की हा यांवर अन्याय झाला आहे, या मुलींना परमनंट करण्याबाबतचा मानधनावरील आम्ही निश्चित त्या ठिकाणी निर्णय घेत आहोत असं मला आश्वासन दिलेलं आहे.